देखा हाल आपल्याला सांगतील ते सुदीप परब. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच मोरगाव चॅलेंजर्स विरुद्ध शिवमुद्रा. तर या मॅचची सुरुवात करतोय फलंदाजाची जोडी जोगित आणि जयेश. तर सॉरी गोलंदाजाचं नाव सांगायचंय. पहिला चेंडू फुल टॉस परंतु लेग साईडला डिक्लेरेशन स्वरूपात एक धाव जाताना परंतु खेळाडू कव्हर करताना आणि धावसंख्येचा श्री गणेशा होता 1 धावेने आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 वरती. 1 चेंडू 1 धाव. दुसरा चेंडू सुंदर असा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 वरती. शिवमुद्राचा एक्स्ट्रा प्लेअर समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. तिसरा चेंडू फुलटॉस होता चेंडू परंतु काय खेळाडूला जमलेला नाही. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या त्या खेळाडूने. चौथा चेंडू फुलटॉस होता चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षक बघा घडी धावचित होत आहे का परंतु फेकी करण्यामध्ये काहीसा उशीर झालेला आहे. नाहीतर एक खेळाडू बाद झाला असता इथे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतोय रोहित. शेवटचा चेंडू फुलटॉस असा परंतु फाईटच्या स्वरूपात एक अवांतर अशी धाव मिळते आहे. नो. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. सुंदर अशी गोलंदाजी पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती. सुंदर अशी गोलंदाजी केली रोहितने. शिवमुद्रा संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं आणि हा पॉवर प्ले हाणामारीचा शतक फलंदाजासाठी. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले घेतला आहे. काहीतरी फलंदाजांची रणनीती बनवली असेल तर रणनीतीवर बघूया कशा प्रकारे उघडतात फलंदाज. फुलटॉसचा चेंडू परंतु फलंदाजाला तितकासा चेंडू हा नीट खेळायला जमलेला नाही आणि धावसंख्या वाढते आहे. जाऊन पोहोचते ती 7 वरती. 1 चेंडू नंतर दुसरा चेंडू. दुसऱ्या चेंडूवर बघूया एखादा मोठा फटका पाहायला मिळतो की सिंगल धाव बघायला मिळते. दुसरा चेंडू फुलटॉसच्या स्वरूपात परंतु वाईट अवांतरशेक धाव. धावसंख्या वाढताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 वरती. दुसरा चेंडू फुलटॉसच्या स्वरूपात सुंदर अशी लेग साईडला डिक्लेरेशन स्वरूपात एक धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वरती. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जर मोठं आव्हान द्यायचं असेल तर फलंदाजांना हाणामारी करावीच लागेल. दोन चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वरती. तिसरा चेंडू स्वप्नील मारा करेल. फुलटॉस असा हा चेंडू परंतु तितका चांगला असा फटका पाहायला मिळतोय. इनटू द गॅप एक खणखणीत दमदार चौका पाहायला मिळतोय. जोगीच्या बॅट मधून सुंदर असा एक फटका पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा पूर्णपणे आस्वाद घेताना जोगीत. चौथ्या चेंडूवर बघूया अजून 2 चेंडू शेष आहेत. पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू परंतु तितका चांगला असा क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे शिवमुद्रा या संघाकडून. शेवटचे 2 चेंडू. सुंदर असा फटका परंतु इंटू द गॅप पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय जोगीच्या बॅट मधून. या ओव्हर मध्ये 2 चौकार आलेले पाहायला मिळतात आपल्याला. सुंदरशी फलंदाजी करतोय जोगीत. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला. पॉवर प्लेचा पूर्णपणे आस्वाद घेतलेला आहे फलंदाजांनी. शेवटचा चेंडू हलक्या हाताने एक सेन्सिबल क्रिकेट खेळताना दिसत आपल्याला जोगीत. 2 चौकार मारल्यानंतर एक सेन्सिबल अशी सिंगल धाव घेऊन धाव रोटेट करतात.
आणि 2 षटकाच्या समतेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 वरती. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. पूर्णपणे शिवमुद्रा या संघावरती हावी होताना 18 धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 वरती. ओव्हर आहे. दोन षटकाच्या समतेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 वरती. तिसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाजाचं नाव विशाल. वसंत. तिसरं षटक घेऊन येतोय वसंत. फुलटॉस असा चेंडू परंतु तितका चांगलासा फटका पाहायला मिळतोय जयेशच्या बॅट मधून. दोन्ही जोगीच्या बॅट मधून पूर्णपणे प्रभावित केला या फलंदाजाने. सुंदर असा खणखणीत फटकार मारतोय खेळाडू. कानमंत्रा देताना काहीतरी बघूया. बॉलिंग मध्ये काहीतरी परिवर्तन होताना दिसत आहे. दुसरा चेंडू पुन्हा फुलटॉस बॅटच्या खाली परंतु इतकं चांगलं असं क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 वरती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 वरती. सुंदर अशी चांगली फलंदाजी करताना जोगीत शिवमुद्रा संघावरती पूर्णपणे हावी होताना एक हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि धावसंख्या मंद मंद गतीने पुढे जाताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. तर बघूया चौथ्या चेंडूवरती काय होत आहे. जयेश बॅटिंग मार्गवर. आणि पुन्हा एकदा चौकार मिळतोय. जयेशच्या बॅट मधून होतोय. जोगीतने ज्या प्रकारची कामगिरी केली त्या प्रकारे कामगिरी आता जयेश करताना दिसतोय. खरबुजे करू एक खरबुजा रंग बदल रहा है. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 वरती. 5वा चेंडू पंच हात हवेत करताना आणि अवांतर अशी एक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 वरती. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू धावसंख्येत वाढ होताना आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 वरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि पुन्हा एकदा अवांतर अशी एक धाव वाईटच्या स्वरूपात आणि धावसंख्या पुढे जाताना दिसते आपल्याला 30 वरती जाऊन पोहोचते आहे. आणि पुन्हा एकदा एक इंटू द गॅप एक चौकार पाहायला मिळतोय. खूप सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतोय जोगीत. 3 ओव्हर्स झाल्या आहेत पण परंतु मोरेगाव चॅलेंजर्सच्या संघाच्या 34 धावा उभारल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. पूर्णपणे शिवमुद्रा या संघावरती हावी होताना दिसतोय. मोरेगाव चॅलेंजर तिसऱ्या षटकात 16 धावा आल्या आहेत. एक मागडा षटक ठरत आहे. बॉलर नेम सांगायचं आहे आशिष. मारा करेल जयेश साठी. पहिला चेंडू सुरुवात करतोय अवांतर अशा धावेने आणि धावसंख्या भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 वरती. एक चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 वरती. शिवमुद्रा संघाला थोडंसं रोखावं लागेल. मोरेगाव चॅलेंजर संघाला ज्या प्रकारची फलंदाजी चालली आहे सुंदर सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज आशिष. 2 चेंडू आणि फक्त 1 धाव खर्च केला. येणाऱ्या 4 चेंडूवरती बघूया मोठे प्रहार होतात आहे की सिंगल निघतात आहे किंवा डॉट निघतोय. सुंदर असा चेंडू टाकतोय आहे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय आशिष. शेवटच्या षटकामध्ये पूर्णपणे गोलंदाजी आपल्या खांद्यावरती घेताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 वरती. शेवटचे 3 चेंडू आणि पुन्हा एकदा खराब असा चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय परंतु तितकाच खराब असे 1-2 चेंडू सुद्धा हाताळतोय. आणि सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. फुटबॉल खेळताना दिसत आहेत खेळाडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 वरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 वरती. आणि सुंदर असा फटका परंतु गडी आउट.
4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 वरती. शेवटचे 2 चेंडू बघूया, शेवटच्या 2 चेंडूवर काय मोठे फटके पाहायला मिळतात आहे का. आणि फलंदाजी मार्गावरती एक नवा कोरा फलंदाज सागर. आशिष विरुद्ध सागर. बघूया शेवटचे 2 चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतोय आशिष. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय आहे. आणि शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील आणि खराब असा चेंडू आणि इंटू द गॅप चौकार पाहायला मिळतोय. सागरच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. सुंदर अशी गोलंदाजी करत आशिष, परंतु काही खराब चेंडू पूर्णपणे मोरेगाव चॅलेंजर संघाला सामन्यामध्ये परत आणून देताना. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील आणि पुन्हा एकदा गच्चा अशी गोलंदाजी करतोय आशिष आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 वरती. आणि पुन्हा एकदा इंटू द गॅप चौकार पाहायला मिळतोय. आणि शेवटचा चेंडू बघूया शेवटच्या चेंडूत काय होत आहे. खूपच सुंदर अशी फलंदाजी केली मोरेगाव चॅलेंजर संघाने आणि शिवमुद्रा संघासमोर एक भलं मोठं आव्हान ठेवून आहे 53 धावांचं. आणि या सभापती चषकामधील आतापर्यंत सगळ्यात हायेस्ट धावा पाहायला मिळतात आपल्याला 52. शिवमुद्रा संघाला हा सामना जिंकण्यासाठी 53 धावांचं आव्हान असेल. एक भलं मोठं आव्हान असेल डोंगरासारखं. मोरेगाव चॅलेंजरकडून जोगीतनं ज्या प्रकारची फलंदाजी केली होती त्याच प्रकारची फलंदाजी शिवमुद्रा संघाकडून कोणाला तरी करावी लागेल तर त्या सामन्यामध्ये थोडीशी मॅच राहील. बॅट्समॅन नेम आणि शिवमुद्रा संघाकडून स्वप्नील आणि वसंत अशी मैदानावरती जोडी आणि गोलंदाजी मार्गावरती सागर. बघूया सागर मारा करेल स्वप्नीलसाठी. पहिला चेंडू ऑफ साईडला हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. डिक्लेरेशन स्वरूपात एक धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 वरती. आपल्या संघाचा श्री गणेशा करताना शिवमुद्रा संघ एक भला मोठा आव्हान आहे. त्याच प्रकारची खेळी करावी लागेल ज्या प्रकारची खेळी मोरेगाव चॅलेंजर संघाने केली होती. दुसरा चेंडू सागर मारा करेल वसंतसाठी. बघा दुसऱ्या चेंडूमध्ये काय घडत आहे. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि डिक्लेरेशनच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 वरती. 2 चेंडू 2 धावा स्वप्नीलकडून आणि वसंतकडून. शिवमुद्रा संघाच्या भरपूर अपेक्षा असतील कारण ज्या प्रकारची फलंदाजी मोरेगाव चॅलेंजर संघाने केली होती. आणि फटका गडी बाद होतो आहे. विकेटचं पतन होत आहे. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा झालाय बोलबाला. टाटईचा संघ हा नावारूपाला आला. थँक्यू डीजे. बॅट्समॅन नेम बॅट्समॅन नेम पांग्या फार्म हाऊस यांच्याकडून मोरेगाव चॅलेंजर संघासाठी हा सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कुठेतरी 2 फलंदाजांमध्ये मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते आहे. 5 चेंडूनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 3 वरती. पहिल्याच ओव्हरमध्ये पूर्णपणे बांधून ठेवला आहे शिवमुद्रा संघाला आणि गडी बाद होतोय. सुंदर असा बोल्ड पाहायला मिळतोय. सागरने खूपच सुंदर अशी गोलंदाजी हाताळली आहे. 6 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत आणि शिवमुद्रा संघासमोर एक जे भला मोठं आव्हान होतं त्याला पहिल्याच ओव्हरमध्ये पूर्णपणे दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आपण लवकरच मॅच मध्ये वळूया. डीजे कडे जाऊया.
झाला माऊली चषक चषक फेमस झाला. थँक्यू टीचर. दुसरा षटक घेऊन येतोय. दुसरा षटक घेऊन येतोय दीपेश. पहिला चेंडू मारा करेल. सुंदर असा चेंडू. पहिला चेंडू काही सदत नाही आहे फलंदाजाला. ज्या प्रकारची फलंदाजी मोरेगाव चॅलेंजर संघाने केली त्याच प्रकारची गोलंदाजी सुद्धा तो संघ करताना दिसतो आहे. दुसरा चेंडू सुद्धा फलंदाजाला काही कळत नाही आहे. एक भला मोठा आव्हान आहे परंतु तितकी अशी फलंदाजी पाहायला मिळाली नाही अजून. ज्या प्रकारे मोरेगाव चॅलेंजर संघाने फलंदाजी केली होती त्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळत नाही शिवमुद्रा संघाकडून. आणि पुन्हा एकदा गडी बाद होतो आहे इंटू द. थँक्यू टीचर. पांग्या फार्म हाऊस यांच्याकडून मोरेगाव चॅलेंजर्स हा सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. बघा शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय का. सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय मोरेगाव चॅलेंजरचा संघ. पॉवर प्लेचं षटक आहे. षटक 2 जोगी त्यांचा. आणि हा खराब चेंडू नो बॉल दिलेला आहे अंपायरने. धावसंख्येत बदल झाले. धावसंख्या झाली ते 5. 3 गडी 5 धावा. खणखणीचा असा चौकार पाहायला मिळाला आपल्याला इथे. अतिशय सुंदरपणे खेळून काढलेला चेंडू आणि 1 धाव रोखू शकलेला नाही. धावसंख्येत बदल झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 10. 3 चेंडू 10 धावा. चौथा चेंडू पाहूया. चौथा चेंडू कसा टाकतात तर अतिशय सुंदर टाकलेला चेंडू. एकही धाव मिळाली नाही. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या फक्त 10 झालेली आहेत. धावाचं पाहायला मिळालं तर धावा भरपूर करायचे आहेत पण त्या गतीने काही संघ चाललेले नाही. अतिशय सुंदर टोळलेला चेंडू आणि हा 4 धावा खणखणीत अशा 4 धावा बघायला मिळालेल्या तिथे. धावसंख्येत बदल झालेले आहे. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावसंख्या झालेली आहे. 14. पाहूया पुढचा चेंडू कशा तऱ्हेने हाताळता येतो. अतिशय सुंदर टोळलेला चेंडू आणि हा गडी बाद झालेला आहे. कमांड डीजे किती चेंडू. यज्ञेश्वर पाटील सभापतीचा आहे आम्हाला कमांड. थँक्यू डीजे. चौथा षटक चालू आहे. पहिला चेंडू पाहूया आणि काही कळाले नाही चेंडू आणि धावसंख्येत काही बदल झालेले नाही. चौथा षटक प्रगतीपथावर. दुसरा चेंडू घेऊन येत आहे ते पाहूया. ह्या चेंडूवरती काय घडतंय. चौकार होतोय का काय. दुसरा चेंडू अतिशय सुंदरपणे टाकले आणि खराब क्षेत्रक्षण आणि हा खणखणीचा चौकार मिळालेला आहे. 2 चेंडू. धावसंख्येत बदल झालेला. धावसंख्या झालेली आहे ती किती 14. 18 झालेली आहे. सॉरी. तिसरा चेंडू डॉट चेंडू. एकही धाव मिळाली नाही. चौथा चेंडू पाहूया. अतिशय सुंदर टोळलेला चेंडू आणि जे सोडलेलं आहे आणि एक धाव घेण्यात यशस्वी ठरलेलं आहे. अतिशय सुंदरपणे टोळलेला चेंडू आणि हाच खणखणीचा चौकार मिळालेला आहे.
आणि पुढील सामन्यासाठी मावळी 5 चेंडू, हा 6वा चेंडू पाहूया. अतिशय सुंदर टोळलेला चेंडू, धावसंख्येत काही बदल नाही आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकलेला आहे. पुढील सामना उंच